अनेक प्रसंगाचे म्हाका ते उडगास येता हे हांव पळयलां म्हळ्यार हांव ल्हान आसतना देखून ताळमद्दळ एक आकर्शण म्हाका चड कित्याक म्हळ्यार म्हगेले अंतू एक ज्ञानशक्ती वृद्ध न्ही करका एक पुराणांचे ಬಗ್ಗೆ अनेकला सांगचे जावका अनेकला सांगका म्हणून सांगले एक सिच्युएशन म्हगेला आजी केस कोणेय म्हगेला कसं निमित्त आता एक ज्योतिष्य वर्त जल्मेरी आमकां सगळे गोत्तस का अनेकला सांगतना आमकां गोत्तस का पुराण काणी जेवो खंयचेय विचार जेवो ताचे खातीर एक यक्षगानांक हांव चडटा वता बट चडटा वता म्हाका आपयतात फोन करून सांगता ती तूं यक्षगान येवं का उरलो का म्हणून सांगता ती बट हांव उरलोच्या म्हाका जायना जाल्यार आजीक हांव यक्षगान विमर्श बरयला उदयवाणी पेपर कला विहार आसतना हें कोरोना पासून फुडें कितलीकी विमर्श बरयला म्हगेल्या आजी केले कारण आसा हांव प्रत्येक पंत वतालो म्हगेले इतलें काम ते बरोवन घेतालो ऑडियो करून ते सगळे पेटयतालो यक्षगान सुमार जन निमगितात म्हाका म्हळ्यार म्हाका स्पीचान आपयतात यक्षगानाक ते स्पीचान आपयता ನೀವು ಯಕ್ಷಗಾನದಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಿರೋ ಆರ್ತೆ ಉಜಿರ ಅಶೋಕ್ ಪಟ್ಲ ಸಂಗೀತ ಸ್ಮೈಲ್ ನೀವು ಯಕ್ಷಗಾನದಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತೀರಾ ಇಲ್ಲ ಸರ್ ನಾನು ಯಕ್ಷಗಾನ ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ ಅಂದರೆ ವಿಮರ್ಶೆ ಬರೀತೇನೆ ನಿಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಸಹ ನಾನು ವಿಮರ್ಶೆ ಬರೆದಿದ್ದೇನೆ ಇಲ್ಲಿ ಕಾಳಿಕಾಂಬ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಯಾವುದೊಂದು ವೀರಮಣಿ ಕಾಳಗದ್ದು ಅಥವಾ ಏಕಲವ್ಯದ್ದೊಂದು ಆಗಿದೆ ಸಮಾಜ ಮಂದಿರ ಅದು ಬರೀತೇನೆ ಅಂತ तशींची एक अनेक स्मृतीपटाला लागून येता असं वाली मोक्ष म्हणून तुमकां काणी गोत्ता आसा वाली मोक्ष म्हणून कोण वाली आनी सुग्रीव बब्बाव वाली आनी सुग्रीव बब्बाव तांकां जायना इता म्हळ्यार सुग्रीवाले बायले आनी अपहरण करून हांवें दवरून घेवचें कोणें वालीन मागीर तांकां तेन्ना युद्ध जाता आसता आनी तो पेट्ट खावन धांवता आसता कोण सुग्रीव भावाक तो मारता तागेल्या हक्काची भावाक मारता ते मागीर ते समजायना म्हळ्यार तागेले बायले हाण अपहरसून आक्रमण करून ताणें दवरून घेवचें तागेलो लोट दवरून घेवचें तशी हे मुखारी रामाल एक वनवासा टायमारी रामाक एक सुग्रीव मेळटा वानर मेळटा ती सुग्रीव सख्खी जाताना सुग्रीवकय राम जावपाक जावन आसता रामाकय सुग्रीव जावपाक जावन आसता दोग जाणय ओटू मेळटा ती म्हणून सांगला न्ही ते एक आपत बांधव ते तांगेला मेळटा हागेल कश्ट हो सांगता रामाल कश्ट सीते म्हगेलें अपहरण जालां म्हणून तागेला सांगता म्हगेले बायले अपहरण करना म्हगेले भावन म्हणून हो सांगता तशी ते अंडरस्टँडिंग जाता ती तांणी दोग जाणय आमी दोग जाणय ओट्टू जावया म्हणून सांगता ती तशींची तूं ह्या पंत कसां करी म्हणून सांगला रे वालीक वचून युद्ध आपय हांव आसता ताका हांव पळोवन घेता हांव दूर दाखोवन पळोवन ताका कसां शास्ती करता ते शास्ती करता तूं वचून वालीक आपय म्हणून सांगता हे वाली मोक्ष प्रसंग हे हांव आतां काणी ही हिन्नेले मात्र सांगता आसा वाली लागीं सुग्रीव वता यो अण्णा बा वाली म्हणून सांग भायर येतो कितले पंत पेट्ट खावन गेला आनीक पावना हाका म्हळ्यार हागेल चार्म दाट जाला हागेल पाटी ह्या पंताक एक समय एक नाल्यार न्हीद करक अशी म्हूण सांगून भायर येता कसान तुगेले अवस्था आनीक पावले तुका येद्दोळ दिल्लेले ना यो म्हळ्यार हाका मातशें बल आसा कोण राम येवन रबलो रामाल एक बलार वो आयला हांगा युद्ध जाताना दोगय एकल्याक पळयता मंकड वाली एकाची सुग्रीव एका दोगय बलाढ्याची वाली बलाढ्य आसा वोय बलाढ्य आसा कोण म्हूण हाका कळना बाप रामांक दोग जाणां युद्ध वो साम पेट्ट खावन वता हाका भारी बेजार जाता रामा तूं म्हाका सांगलें ना वचून तागेलें युद्ध करी म्हूण सांगून कसा न्ही युद्ध करचें तुमगे चंद पळयलेलो नाका तुगेलें म्हाका न्ही सक्की नाका म्हणून सांगता ना हांव एक विशय सलवलो म्हळ्यार तूं कोण तो कोण म्हणून म्हाका कळना हे सगळे अवांतर सृश्टी जाल्ली शिवाय तुका उद्देशपूर्वक जावन तागेले पेट्ट खाव का म्हणून सांगून हांव पेटयलेलें न्हय ह्या पंत फायनल ह्या पंताक ताका एक अंती जावका तीची वा तूं वस हांव सांगता तूं वस तेन्ना कसां करता वय आतां तूं वस म्हूण तूं वापस चंदाय पळोवचें की ना तुजे गळ्याक माळ तुळशी माळ घालून तुका पेटयता इताक डिफरन्स कळना वाली कोण सुग्रीव कोण म्हणून सांगून तशी कितें ताची गळ्या माळ एक तुळशी माळ घालून तें हाका पेटयतना युद्ध जाताना राम दूर दाखोवन पळयता आसता बलाढ्यची वाली सुग्रीवा सोडन तो सलारी तो कसां करता म्हणून सांगला रे वाली कितले बलाढ्य असो राम चक्रवर्ती कितली की सिमेंच तो ताका हे अन्यायगार कोण आसता ती तांकां सांगून दीस मारका तांकां सांगून मारका म्हणून ना तांकां कसं नाही करीत तांकां कशी शिक्षा दिवचे अशें एक हें आसता तांकां कोणाक चक्रवर्तीक आसता दशरथ चक्रवर्ती पळय ती रघुवंश चक्रवर्ती वंश तो कसां करता दूर रबून हागेल गळा म्हणटा तांकां युद्ध जाता भयंकर जोरता उलटा पलटी वैरी तोग्गू जाता ती नाल्यार मारणी हें पुराय जाता आनी चायना आनी पेट्ट खावच्याक पेट्ट खावन वापस मागीर म्हाका आशिल्लें एक
एक अंत मेळत पळय ती उदका वताना एक कसानी एक मेळ्ळें वांचाक म्हणून तशी म्हाका एक वो एक जावका जाल्यार मनशां ओवे सोण वचची नाका म्हणून लास्ट फायनलाक हाका मारता कजाने बाण मारता रामबाण म्हणचे पळयता रामबाण एದುರು कंची बाणय ना तुमी हांगा बेंगळूरला खंयके मेल बहिणीन एकडे आपोवन व्हेलेले थंय तशींच एक रामा बाण ताका संध्या वंदनकी करचाकी उद्दा जावका जत्ता तेन्ना ताणें एक बाण मारलेले पेट्टाक ते आजीके उद्दा थंय आसा आजीके उद्दा वळतास खंय आजी पळयला हांवें तेका मार्क करून दवरला ते एंडामेंट अंडर आसा म्हळ्यार रामबाण म्हळ्यार तितलेक श्रेष्ठ ताका वापस घेवची शक्ती ना वापस येना तेका अंती करून येवचें तशी रामान म्हाका तुला मारता मागीर ते सगळे विमर्शी सोडया ती एडाचार बुद्धी जीवी लद्दी जीवी सगळी ताण मागशी धरून मारले ताणें अन्याय केल्ले तशी अशी म्हणून ना त्या चक्रवर्तीक ते कसं नाही ना आणि ताण मारलेले रन्ना अंतू रुक्का मद्दी नाही खंय गेला ते रुको अशी रन्ना अंतू एक रूख अनेक रूख आड येता आनी सांगता तुमकां तशें जाल्यार आमी ते कसं नाही देवची देवाला एदूर कसं नाही शक्ती खंयच्याय ना अन्यायगारांक तो केन्नाय दुश्टांक वध करचेची ते सहजाची ते आमकां मुखारची पिळगेक ते एक मादरी जावन म्हूण सांगलें राम नरालेक मनुशालेक अवतार घेवन मर्यादा पुरुषोत्तम जलल विंगड कशें न्हय तशी हे प्रसंग वाली मोक्षांतू वाली जावन गल्लालो शंकर नारायण सामुगा तुमकां गोता अशें पुरो शंकर नारायण सामुगा म्हळ्यार व्हडलो हरिदास तो हरिकथा दासू आनी तो यक्षगान अर्थधारी वय तो वेशधारी वय शंकर नारायण सामुगू ताणें वालील पार्ट घालून आसता ताळा मद्दळे अर्थारी वाली मोक्षांतू आमगेले शेणी गोपालकृष्ण भट हांव सांगिल्लें म्हणके ಎಂದಿನ ಒಂದು ದೈತ್ಯ ಪ್ರತಿಭೆ तो रामाल पार्ट घालून आसता तो राम जावन आसता राम तो हाका मारताना नाना तरे वाद संवाद विवाद पुरो जाता तूं मारलेले चुकी तूं अशी मारी आशिल्ले तूं म्हाका सांगी आशिल्लें हांवें हांव सीतेक हाण तुगे लागीं एक बोट्टा हांव त्या रावणाक हांव पाडल्या बंदिल्लो मनुश्य तसल सामर्थ्य मेगेला आसता तूं मेगेला एक सांगिल्लें जाल्यार हें युद्ध अवकाश नाशिल्लो हांव एक बोट्टान हाण तुगे पांया मुळान रब्बे दिशिल्लो हांवें तूं हें सुग्रीवाल सखी कर जावक आशिल्लो म्हाका अशी सगळी नकनतील करी आशिल्लो तुवें तूं म्हाका अशी केलेली चुकी ना तूं देव म्हणून तूं एक देवांश संभूत म्हणून हांव लेखता तूं एक चक्रवर्ती म्हणून लेखता तुगेले न्याय ना हांवें म्हणून सांगून भारी वाद करूस वालीन कोण शंकर नारायण सामुगान हो पुरा आयकता आं वाद जाता थंय म्हाका ते वाद कसं जालें म्हणून चड उड आसना जाल्यार सांगता तेन्ना सांगता जायत मारे तुका आतां न्याय तूं हें पुरो सांगता तुका हांव तुका सगळें सांगून जाल्लें म्हाका अर्थ आसता तुका दीश मारच्याक वध कसनय करियत म्हणून सांगून आसता म्हाका तुला आनी तुका दीश मारयता कशी करियता तूं अन्याय गारू स्वता तुगेले भावाले बायले तूं हांड दवरला म्हणून सांगलें अज्जप असे एक अन्याय आसूं हाका ताका क्षमा रुय तूं पूण सगळें पुरो सांगता ना आं जायता आतां तुका बाण मारला ना हांवें पळय बाण दोन घेतला ना हांवें वापस घेवका हांवें सांग तुका प्राण जाय तुका प्राणभिक्षा जाय हांव दिता तुका जालें ना तूं तांत तुका जालें वांच्या आश आसलो सांग हांव तुका हें करता तें वापस घेता म्हणून सांगता नाका म्हाका आतां ध्यानोदय जाल्लें तूं देवची साक्षात म्हाका हें जन्म नाका हें जन्मान तूं हांव थोडो आनी तूं नरकाय आतां अनुभविसूच नाका पाप दोश नाका म्हाका तुवें अंत दाखोवन मुक्ती करी हें बाण वापस घेवचें नाका म्हणून शंकर नारायण स्वामी चंद्र जावन हागेला सांगता आनी कसां करचें बाण वापस घेवच नाका जाल्यार कसां न्हय म्हाका मोक्ष दी म्हणून सांगता वाली मोक्षांत आसचे प्रसंग वाली मोक्ष दी त्यात वाक सांगता हो उलटा उलयता हें पुराणांत तेन्ना खंयच्यान दिना जाल्यार एक जन एक मनोरंजन जावपाक पळयता ताळा मद्दळ म्हणून सांगल्यार कसं न्हय मनोरंजन ताळा मद्दळ म्हणून वाग्वाद हांव सांगेन म्हणके मिसा आयले आजा पसी चड आसले आनी ते येवचे तो सांगता वय मारे हांव तुका आतां मोक्ष दिवका जाल्यार हांव कोण हांव सामान्य मनुश्य हांव देव कांय न्हय म्हाजे भितर तुका मोक्ष दिवचो साध्य आसूं म्हणून सांगता हो सांगता हाका हें करता पळय तूं देव आमचें संभूत तूं पळयतना म्हाका तूं देवाले एक रूप सी तूं दिसता सांग म्हाका तूं चक्रवर्ती म्हणून कोण सांगला कोण तूं देवूच तूं मोक्ष म्हाका दिवका म्हणून नाना केलो हो दिवच्या रेडी ना म्हळ्यार हो गेले वाद सांगता म्हळ्यार चर्चे वचून ते कुतर्क जाता म्हणून पळय तशी जनाके खुशी जाता भितर ताका इंचिना मारे मागीर इंचा वाणपेर ಒಂದು मात अगत्य उंडा मेरेग सांगतात वय भितर खुशी जाता तांकां इंचे फणतने एड्डे हाड म्हणून म्हळ्यार मुखार वता पळय ती मोक्ष दिवच्याक मागीर भीती जायना हांव देव न्हय तेन्ना लास्ट कसो म्हणटा कसो प्रसंग मुग्दा ना
व भागवत बडा बड बड पद्य सांगता वता मोक्ष तो देन जाला वाटना हांव मोक्ष वता म्हणटा तांकां प्रसंग एंड जाता नाल्यार प्रसंग एंड जायना हांव मोक्ष वता म्हणटा तेंचा प्रसंग मुक्त जाता ते वाली मोक्ष प्रसंग अशी जाता एक समज अवकाशील स्थिती हे हंगेले एक बुद्धिವಂತಿಕೆ म्हणटा ती सवाय बुद्धिವಂತಿಕೆ मिती ते सिच्युएशन जाता तशी वाली मोक्षाची जाल्ले.